मित्रांनो आपल्या गुरांचं टायमिंग झालेलं आहे. आता गया बांधायच्या आहेत आपल्याला. हे बघा इकडे आपल्या गया असतात. मित्रांनो ही गाय आपली पहिली बांधणार आहे आपण. मित्रांनो ही चौथी गाय आपली. आपण चौथी गाय बांधलेली आहे. आपण चाललो 5व्या गायकडे. ही आपली 5वी गाय आहे. आपण 5वी गाय बांधून घेतली आहे. आपण चाललो 6व्या गायकडे. हे बघा 6वी गाय. आपण ही 6वी गाय बांधून घेतलेली आहे. आता आपण सर्व गाय आता बांधून घेतलेल्या आहेत. आता यांना वैरण टाकणार आहेत आम्ही. आपण सर्व गायांना एक एक पाटी टाकतो रोज. आपल्या सर्व गायांना आपण 2 टाइम मुरघास घालतो. आपण मका मोडून मुरघास केलेला आहे. 2 एकर प्लॉट होता आपला. आपण सर्व गायांना ही एवढी पाटी घालतो. आपल्या गायला एक एक पाटी असते. अशा प्रकारे मुरघास आहे आपला. आपण चाललोय आता मुरघास टाकायला. अशा प्रकारे खात्यात मुरघा. मित्रांनो आता वैरण टाकून झालेलं आहे सगळ्या गायांना. आता 5 वाजता यांना पेंड टाकणार आहे आपण. ते आमचे दादा जे आहेत, एक म्हैस हिंडवतात आणि एक मेंढी हिंडवतात. मित्रांनो आपली म्हैस इथंच राहिलेली आहे. आता आपण म्हैस न्यायला आलोय. म्हैस यायला झालेली आहे आमची. हे बघा डॉगेश भाई आहे मित्रांनो. हा बारली खातो. मित्रांनो आपण पेंड चारायचं टायमिंग झालेलं आहे मित्रांनो. आपण एका गाईला हे ताज्या गाईला हे 4 डबले टाकतो आपण अशा प्रकारे. मित्रांनो ही बारली आहे. एका गायसाठी आपण 2 माप टाकत आहे. नवीन गायला 2 माप टाकतो आपण. पार्ट्या गाईला 1 माप असतं. मित्रांनो आपण अशा प्रकारे आपण मित्रांनो ताज्या आलेल्या गायांसाठी हे त्या पाट्या आहेत. मित्रांनो ही पार्ट्या गायांसाठी आहेत. ही बारक्या पाडीसाठी आहे. अशा प्रकारे आमचा गायांचा खुराक असतो मित्रांनो. पण ह्या वासरासाठी आपण 1 माप पेंड ठेवत असतो अशा प्रकारे. मित्रांनो आपल्या म्हशीसाठी सुद्धा आपण खाद्य ठेवतो. मित्रांनो आता आपल्या गायीने पेंड खाल्ल्यानंतर आपण इथून गाय सोडून इथे पाणी पाजतो मित्रांनो. डबल गाय बांधतो आपण. परत धारा चालू करतो गायींचा.